सांगली लोकसभेवरून महाविकास आघाडीमध्ये मोठा तिढा निर्माण झालेला आहे। याच सांगली लोकसभेतलं एक मोठं कुटुंब म्हणजे दिवंगत आर आबांचं आणि त्यांच्याच कुटुंबातले आर आबांचे पुत्र रोहित पाटील सध्या आपण बघतोय की शिरूर लोकसभेत या ठिकाणी प्रचार करताय। अमोल कोल्हेंचा प्रचार करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी सकाळपासून बऱ्याच ठिकाणी वावरताय, परंतु सांगली लोकसभेत तुमचा प्रचार होताना दिसत नाहीये। पक्षाच्या वतीने 2 दिवसाचा दौरा या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आखण्यात आला होता आणि त्या निमित्ताने आम्ही शिरूर लोकसभा मतदारसंघात आलेलो आहे। अनेक घटकांच्या भेटी घेतोय, अनेक लोकांच्या भेटी घेत लोकांच्या भावना काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। किंबहुना आता ज्यावेळेस आम्ही लोकांपर्यंत जातोय, लोकांनी ठरवलेलं आहे अशा पद्धतीचं वातावरण एक लोकांमध्ये गेल्यानंतर कळतंय। सांगलीच्या बाबतीत अद्याप कुठला निर्णय हा झालेला नाहीये। महाविकास आघाडीची बैठक ही 3 तारखेला आज बसणार होती एकत्रितपणाने आणि एकत्रितपणाने बसून जो निर्णय होईल त्या निर्णयावरती आम्ही सगळेजण निश्चितपणाने ठाम असू। आज काँग्रेस पक्ष म्हणून काँग्रेस आपली भूमिका मांडते, आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे। ठाकरे गटाला सुद्धा ती जागा आपल्याला मिळावीशी वाटते। एकंदरीत सगळी ताकद लक्षात घेता, पक्षांचं अस्तित्व लक्षात घेता निश्चितपणाने महाविकास आघाडीमध्ये चांगल्या पद्धतीने एक सकारात्मक निर्णय सांगलीमध्ये होईल असा मला विश्वास आहे। परंतु इथलेच काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी एक पत्र जे नाना पटोले यांना दिलेलं आहे आणि जी भूमिका घेतली की इथून पुढे मी तिथं बैठकाला येणार नाहीये, कारण त्यांचा आग्रह आहे की विशाल पाटलांनाच उमेदवारी या ठिकाणी द्यावी। त्याचे काय परिणाम होऊ शकतात महाविकास आघाडीच्या या सगळ्या निर्णयावरती आणि सांगली लोकसभेत? एक विषय असा आहे की सांगलीच्या बाबतीत आम्ही ज्यावेळेस विचार करतो, वसंतदादांचा स्वतंत्र काळातील लढा असेल किंवा वसंतदादांचा सांगली जिल्हाच नव्हे महाराष्ट्राच्या जडणघडणीमधलं वसंतदादांचं कार्य असेल, हे सगळं विसरून चालणार नाही। पण तसं असताना सुद्धा आता आम्ही सुद्धा आमची भूमिका मांडलेली आहे। कार्यकर्त्यांची इच्छा सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे आणि कार्यकर्त्यांच्या बरोबर सर्वसामान्य मतदारांची इच्छा काय आहे, त्यांचं मत काय आहे हे सुद्धा लक्षात आम्ही घेऊन आम्ही आमचं मत वरती कळवलेलं आहे आणि निश्चितपणाने त्या पद्धतीनेच सर्वसमावेशक असा निर्णय होईल असा मला विश्वास आहे सांगलीच्या बाबतीत। रोहित पाटलांची काही इच्छा आहे, चंद्रहार पाटील की विशाल पाटील? आता तसं सांगणं योग्य नाही। महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याचा चांगल्या प्रमाणात आम्ही प्रचार करू आणि त्याला निश्चितपणाने तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघातून मताधिक्य सुद्धा देऊ, हा विश्वास मी तुम्हाला आपल्या सर्वांच्या माध्यमातून देऊ इच्छितो। तुल्यबळ कुठला उमेदवार वाटते तुम्हाला? नाही, एक तसं आहे की महाविकास आघाडीच यावेळेस महाविकास आघाडीच्या समोर उभारणारा उमेदवार हाच मुळात तुल्यबळ नसल्यामुळे मी आमच्या उमेदवारांमध्ये रस्सीखेच लावणार नाही। मुळात ही निवडणूक महाविकास आघाडी सांगलीमध्ये आत्ताच जिंकलेली आहे असं मी तुम्हाला सांगू इच्छितो। परंतु अनेक तिथं चर्चा होते की भाजपचे जे आत्ताचे उमेदवार आहेत, खासदार आहेत, ते या ठिकाणी लोकसभेला आणि आर आबांचं कुटुंब विधानसभेला, ही चर्चा परत एकदा या अनुषंगाने रंगू लागली, कारण चंद्रहार पाटलांचं नाव पुढे आल्यानंतर तशा प्रकारचे संकेत जे आहेत ते मिळत आहेत असं सगळेजण चर्चा करतात। एक विषय असा आहे की संजय काका हे आबांचे पारंपरिक तसे विरोधक आहेत। 1999ची निवडणूक ते लढले, 2004ची निवडणूक ते आबांच्या विरोधात लढले। आबा म्हणजे दिनकर आबा एकदा आबांच्या विरोधात लढले होते। आता एक विषय असा आहे की ते तालुक्यातले असल्यामुळे थोडेसे तालुक्यातल्या काही लोकांची भावना आजपर्यंत किंवा कालपर्यंत तशी होती, पण लोकांना अलीकडच्या काळातलं काम बघितलेलं आहे, कार्य बघितलेलं आहे, लोकांची त्या बाबतीत नाराजी आहे, ते सुद्धा आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। मुळातच कोणतरी आपल्या तालुक्यातला आहे म्हणून त्याला वारंवार आपण मतं देत राहूया, हे काही लोकांना गृहीत धरण्याचं काम ज्या काही घटकांनी केलेलं आहे त्या लोकांना या निवडणुकीत उत्तर देण्याचं तालुक्यातल्या लोकांनी निश्चितपणाने ठरवलेलं आहे आणि ते 4 तारखेला आपल्याला दिसेल। विशाल पाटील यांना उमेदवारी मिळू नये म्हणून राष्ट्रवादीतल्या एक बड्या नेत्यानं काही त्यामध्ये कुरकुडीचं राजकारण केलं अशी जी चर्चा आहे, त्यात किती सत्य? मला एक असं वाटतं की सांगलीच्या बाबतीत उमेदवारीच्या बाबतीत ज्यावेळेस आपण निर्णय घेतोय, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, अशा सर्वसमावेशक लोकांचा किंवा नेत्यांचा विचार मनामध्ये घेऊन तो निर्णय दिला जाणार आहे। तुम्ही पुन्हा एकाचा त्यामध्ये काही मत असेल किंवा असं मला वाटत नाही। आणि मुळातच महाविकास आघाडी आज चांगल्या प्रमाणामध्ये सांगलीमध्ये वाढलेली आहे, मजबूत आहे, असं असताना आमच्यात काही मतभेद असतील असं मला वाटत नाही। तर सांगली लोकसभेत विशाल पाटील उमेदवार असावेत की चंद्रहार पाटील, याबद्दलचं रोहित पाटलांनी स्पष्ट मत या ठिकाणी दिलेलं नाहीये, परंतु आगामी काळात महाविकास आघाडीचं काम जोमानं करू असं या ठिकाणी विश्वास रोहित पाटलांनी व्यक्त केलाय। नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.